महाराष्ट्रातलं सर्वात पाण्यापासून वीज निर्मिती करणारं सर्वात मोठा प्रकल्प हा सध्या सातारा जिल्ह्यात आहे आणि साताऱ्यातल्या कोयना परिसरामध्ये विशेषतः हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. मात्र इथल्या भूमिपुत्रांच्या नक्की काय व्यथा आहेत त्या आज आपण जाणून घेणार आहेत. कारण 280 तरुण हे एकत्र येत या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. सध्या या चेंबरी म्हणून इथलं विश्रामगृह आहे वीज निर्मितीच्या विभागाचं, त्याच्या समोरच हे उपोषण सुरू आहे. आपल्याबरोबर ते तरुण आहेत, त्यांना आपण विचारूया नक्की त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत. काय सांगशील, काय तुझ्या मागण्या आहेत आणि तुम्ही किती तरुण एकत्र येऊन हे संपूर्ण उपोषण करताय? गेली 7-8 वर्ष झाले. 2010 साली PAP योजना ही चालू झाली. PAP योजना म्हणजे प्रगत कुशल योजना, जी टेक्निकल ITI धारक आणि ज्यांच्याजवळ प्रकल्पग्रस्त दाखला आहे अशा मुलांना यांनी ही PAP योजना चालू केली की महानिर्मितीच्या सेवेमध्ये 5 वर्ष यांनी ट्रेनी म्हणून काम करायचं आणि 5 वर्षानंतर त्यांनी सरळ सेवा परीक्षा देऊन त्यांनी सरळ सेवेमध्ये भरती व्हायचं. ही एक प्रक्रिया, ही योजना एक चालू झाली. चालू झाल्यानंतर 2010 पासून ही योजना चालू झाली. 2017पर्यंत यांनी 123 मुलं ह्या योजनेअंतर्गत आतमध्ये घेतली. त्यानंतर 2017ला यांना अचानक महानिर्मितीला जाणीव झाली की हे आमचे प्रकल्पग्रस्त नाही आहेत. 2017पासून त्यांनी ही योजना बंद केली. आज ताग्यात 2017पासून 2024पर्यंत जवळजवळ 8-9 वर्ष झाली ही योजना त्यांनी बंद ठेवली. तेव्हापासून आम्ही तो लढा अजूनपर्यंत चालू ठेवला आहे आणि इथून पुढे आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहे. आज महानिर्मिती म्हणते की तुम्ही आमचे प्रकल्पग्रस्त नाही. मग आम्ही प्रकल्पग्रस्त कोणाचे? मग तुम्ही जे 123 मुलं 2010 पासून 2017पर्यंतची मुलं घेतली ती कोणत्या बेसवर घेतली? मग आता तुम्हाला असं का जाणवतं की हे प्रकल्पग्रस्त तुमचे नाही आहेत? मग आम्ही प्रकल्पग्रस्त कोणाचे हे आम्हाला त्यांनी महानिर्मितीनं दाखवून द्यावं. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून मागे हटणार नाही. एवढीच मी CM साहेब आणि DCM साहेबांना हात जोडून कळकळीची विनंती करतो. सध्या मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्यातले आहेत, ते प्रकल्पग्रस्त आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या अगोदर देखील तुम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळेला तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलेलं? आम्ही 16 ऑगस्ट 2022 रोजी पोपळी केंद्र जे ऑफिस आहे त्यांचं खाली महानिर्मितीचं, तिथं आम्ही उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर आम्ही 7 दिवस खूप मोठं उपोषण ते झालेलं. आमची काही 7-8 मुलं, आमच्याबरोबरची मुलं ती हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट झाली, ICUमध्ये गेली मुलं. तरीसुद्धा आमचे पालकमंत्री असतील, शंभूराज देसाई साहेब असतील, खालचे उदय सामंत साहेब असतील, यांनी आम्हाला आश्वासित केलेलं. त्याचे पत्र देखील आहेत आपल्याजवळ की आम्ही तुमचं आठवड्याभरात काम करू, 15 दिवसात काम करू. आज देखील 1.5 वर्ष होऊन गेलं. आम्ही यांच्या भरोश्यावर किती दिवस बसायचं? किंवा आज आम्हाला 2-2 मुलं आहेत. ही जी योजना आहे ही 45 वर्षापर्यंत चालते. आणि आत्ता जर का आमचं वय 35-36 असेल आणि ही योजनेमध्ये 5 वर्षे गेल्यानंतर ते आम्हाला 45 वर्षापर्यंत जर का आम्ही परमनंट नाही झालो तर आम्ही त्यामधून एजबार होऊन जातो. म्हणजे आम्हाला ती नोकरी करूनसुद्धा आत्ता ती उपयोगात नाही. पण आता ज्या मुलांना ज्यांचं वय कमी आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा फायदा होऊ शकतो. पण भविष्यात ह्या ज्या प्रोजेक्टमधून ह्याच्यातून मिळणारा जो फायदा आहे तो सरकार पूर्णपणे चुपचाप आपल्या खिशात घालत आहे आणि आम्हाला प्रकल्पग्रस्तांना एका पानाखाली झाकून ठेवलं जात आहे, एवढंच आम्ही बोलतो. आणि आम्हाला ह्याच्यातून कुठेतरी CM साहेबांनी जे सातारा जिल्ह्यातून आहेत, दरे गावातून आहेत, जे कोयनेच्या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला आहे, सातारा जिल्ह्यामध्ये जन्म झाला आहे, त्यांनी आमच्याकडे लक्ष घालून हे आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढंच मी बोलतो. तू काय सांगशील मित्रा, की तू सध्या या ठिकाणी बसला आहेस, तुझं वय काय आणि सध्या तू काय काम करतोस? आत्ता गेले 2 दिवस झालं आम्ही अमोरण उपोषणला इथे 2 जण बसलेलो आहे आणि आमच्या कोकण विभागातील, कोयना विभागातील सगळी इथे मुलं आम्ही बसलेलो आहे उपोषणासाठी. जसं रुपेश बोलला की 2017पासून ही प्रक्रिया त्यांनी बंद केलेली आहे, कोणते आम्हाला नोटीस न देता. तर आमच्या जे म्हणजे पूर्वजांची जमीन, म्हणजे आमच्या आजोबांची जी जमीन होती, ती जमीन कवडीमोल भावानं त्यांनी विकत घेतली. आज मला जर छोटासा जर धंदा करायचा म्हटला, वडापावची गाडी जरी टाकायची म्हटली तरी मला आज ती जागा देऊ शकत नाहीत. जवळजवळ मला वाटते माझी 10-15 एकर जमीन ह्या धरणाच्या पाण्यासाठी गेलेली आहे. आज त्या धरणाचं पाणीमुळं ऑल महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या कंपन्या चालत आहेत, त्यांना करोडोचा फायदा होत आहे.
आणि त्याचा आम्हाला काहीसुद्धा लाभ नाही आहे. आत्ताच आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग एवढा मोठा तयार केला. मला वाटते काहीतरी किती 7-8 जिल्ह्यांना तो जोडणारा मार्ग आहे. तिथल्या शेतकऱ्यांना किंवा तिथली ज्यांची जमीन गेली त्यांना करोडो रुपये त्यांनी दिलेत, असं आपण टी व्ही मार्फत बघत आहेत. आणि ह्या आमच्या जमिनी जाऊन आम्हाला इथं शासकीय सेवेमध्ये आम्ही फक्त प्रगतकुशल म्हणून घ्या म्हणते, तरी हे आम्हाला घेत नाहीत. कितीतरी वेळा मला वाटतं ह्या 5 वर्षात आमचे 5वं-6वं अमर उपोषण असेल. आणि आम्हाला आत्तापर्यंत जो मंत्र्यांचा जो व्यवहार झाला आहे तो कागदोपत्री झाला आहे. स्थानिक नेते असतील त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री आपले कोयना सुपुत्र आहेत, ते आपल्याला निश्चितच न्याय देतील. दरेगावमध्ये या ठिकाणीसुद्धा आम्ही हे प्रकल्प सगळे गेलेलो आहे. त्यांनीसुद्धा तिथे आम्हाला कागदोपत्री आश्वासन दिलेलं आहे. मग पालकमंत्री असतील किंवा कोकण भागातले उद्योगमंत्री जे आपले आहेत सामंत साहेब, त्यांनीसुद्धा आम्हाला त्यांची व्हिडिओ आमच्याकडे आहे, आम्ही तुम्हाला वाटल्यास देऊ शकतो की येत्या 8 दिवसात तुमचं आम्ही मग काम मार्गी लावतो. ICUमध्ये मुलं गेली तरी आम्ही उपोषण सोडण्यासाठी तयार नव्हतो, पण त्यांनी आम्हाला काही कारणास्तव अटी लावून सांगितलं की आश्वासनच असं दिलं कागदोपत्री. उपमुख्यमंत्री आपले आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचंसुद्धा पत्र आमच्याकडे आहे की तुम्ही उपोषण हे उठवा, तुमचं येत्या 8 दिवसात आम्ही काम मार्गी लावतो. अद्याप 1.5 वर्ष झाले आहे. जसं रुपेश म्हणाला की 1.5 वर्ष झालेलं आहे, इकडे कोणी डुकून बघितलेलं नाही. आमच्या मंत्रालयामध्ये जेवढे मंत्री आहेत किंवा राजकीय नेते त्यांच्याकडे सर्व ठिकाणी आमच्या फेऱ्या चालूच आहेत. तुमच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोणते राजकीय पक्ष, सामाजिक संघटना कोण तुम्हाला पाठिंबा दिला आहे का? राजकीय पक्षाने आम्हाला आत्तापर्यंत फसवलं गेलेलं आहे. आम्ही 22 ऑगस्ट 2022 रोजी पोपळी महानिर्मिती कार्यालयासमोर अमरण उपोषण केलं होतं. त्यावेळेला उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी आम्हाला 8 दिवसात तुमची बैठक लावून सकारात्मक निर्णय घेतो असं आश्वासित केलं आणि आमचं उपोषण सोडवण्यात आलं त्यावेळेला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सुद्धा पत्र दिलं समोर देसाई साहेबांनी, त्यांनी पण आम्हाला फसवलं गेलेलं आहे. परंतु आत्ता आम्ही आर या पारची लढाई करणार आहे. या ठिकाणी अमरण उपोषण पकडणार आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालूच राहील. आणि येत्या 29 तारखेला माननीय शंभूराज देसाई पालकमंत्री यांच्या घराजवळ जाऊन आम्ही आंदोलन करणार आहे, पायी मोर्चा लॉंग मार्च करणार आहे. या संपूर्ण विभागामध्ये तुम्ही हे संपूर्ण इथले स्थानिक आहेत किंवा तुमच्या जमिनी गेलेल्या आहेत, या ठिकाणी स्थानिक नेते किंवा आत्तापर्यंतच्या आज 2रा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा, कोण तुम्हाला भेट दिलेली आहे का किंवा अधिकाऱ्यांनी काय भेट दिलेली आहे का? अधिकाऱ्यांनी आम्हाला भेट दिली नाही, स्थानिक पुढाऱ्यांनी पण दिले नाही. पण आमचेच जवळचे असणारे सर्व सामाजिक पक्षाचे कार्यकर्ते, नेते किंवा आमचे भाऊ असतील, हे दादा, सगळे आमचे संयुक्त दलाचे सगळे कार्यकर्ते, नेते यांनी आमचेच धरणग्रस्त यांनी म्हणून आमचे पालक म्हणून यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यामुळे आता हे सगळे आमच्यासोबत आहेत. तर आम्ही यांच्यासोबतच राहून इथून पुढचा आम्ही लढा लढणार आहे. काय सांगाल, श्रमिक मुक्ती दलाचे तुम्ही पदाधिकारी आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे? खरं तर आम्ही 2017-18 पासून हा विषय चालूच ठेवलेला आहे, परंतु 2 विषय वेगवेगळे आत्तापर्यंत लढत होतो. तर आत्ता आमचं सगळ्यांचं असं ठरलेलं आहे की परवा 29 तारखेला नोकरी आणि जमीन हे दोन्ही विषय एकत्र घेऊन आम्ही सगळे एकत्र येणार आहे. आणि जे 600 धरणग्रस्त आहेत, ज्यांचे दाखले आहेत, अशी 600 लोकांच्या घरातील सर्व माणसं 29 तारखेला रस्त्यावर उतरणार आहेत. आणि जे कोयना प्रकल्पग्रस्त सगळे आहेत, ज्यांना जमिनी मिळायच्या आहेत, ते सर्व असा मोठा भव्य लाँग मार्च. आम्हाला दोघांनाही पालकमंत्र्यांनी फसवलेला आहे. आम्हाला ही एका बाजूनं सांगण्यात आलं होतं की 1 महिन्यामध्ये तुमची मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग घेतो आणि तुमचा 1 महिन्यामध्ये विषय मार्गी लावतो. तसाच यांनाही देखील जी नोकरीसाठी जी आंदोलन करत होती त्यांना देखील त्या पद्धतीनंच फसवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आत्ता आम्ही ठरवलं की एकत्र लढा द्यायचा असं ठरवलेलं आहे. आम्ही श्रमिक मुक्ती दल यांच्या मागे आहेच आहे, पण आम्ही यांच्याबरोबर चालणार आहे. आणि सर्वांना घेऊन आम्ही आता म्हणजे नोकरीचा विषय आणि जमिनीचा विषय एकत्र घेऊन असा मोठा लॉंग मार्च पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर आम्ही नेणार आहे. सर, काय सांगाल, भाजपचे पदाधिकारी म्हणून, तालुका प्रमुख म्हणून तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी कालपासून कोयना प्रकल्पग्रस्त तरुणांनी महानिर्मिती कंपनीमध्ये कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेण्यासाठी जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे, या आमरण उपोषणाला आम्ही एक प्रकल्पग्रस्त या नात्यानं कालपासून भेट दिलेली आहे. परंतु एक पक्षाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून निश्चितपणानं येत्या 4 तारखेपर्यंत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत राज्यसभा सदस्य सन्माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे या तरुणाच्या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन करणार आहेत.
असं कालच उदयनराजे महाराजांच्या बरोबर आमची चर्चा झाली. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी येत्या 29 तारखेला पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या निवासस्थाना बाहेर जाऊन हे संपूर्ण धरणग्रस्त असतील आणि प्रकल्पग्रस्त असतील हे सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. कारण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी फक्त प्रकल्पग्रस्त असतील, पुनर्वसनग्रस्त असतील यांच्या फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम ही राजकीय मंडळींनी केल्याचा आरोप त्यांनी या ठिकाणी करून दाखवलेला आहे. आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या 29 तारखेला ही आरपारची लढाई हे जे प्रकल्पग्रस्त आहेत ते करणार असल्याचं चित्र सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन संकेत मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कोयनगर, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.